नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम शिल्पा हिवाळी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग बनवायचं कारण असं आहे की अचानक लग्नाला जावं लागतंय आणि घरचं लग्न असल्यामुळे पत्रिका तर इन्व्हिटेशन कार्ड जे असतं ते एक हफ्त्या पहिलेच घरपोच आलेलं होतं आणि लग्न खूप लांब आहे, गावी लग्न आहे आणि गावी लग्न असल्यामुळे गाव खूप लांब आहे, 600 किलोमीटर इकडनं गावाचं अंतर आहे. तर जायचं म्हणजे मला जायचं नव्हतं कारण की मुलांची एक्झाम पण आहे. पण एक्झाम पण 25 तारखेला असल्यामुळे गावावरून फोन येत आहेत की तू पण ये, घरचं लग्न आहे, पहिलं लग्न आहे. तर असे बरेच कारण असतात की आपल्याला लोक म्हणजे घरचे सगळे व्यक्ती बोलतात तू ये, तू आली तर मला खूप आवडेल. आणि ती आहे ती म्हणजे भावाचीच मुलगी आहे गावाकडची. तर लग्नाला जायचं, त्यांच्या घरचं पहिलं लग्न आहे, त्यासाठी मी काढले पॅकिंग आणि मी कुठलीही तयारी केली नाहीये की मला असं माहितीच नव्हतं. अचानक ठरल्यामुळे मला सगळं जे घरातलं आहे तेच कपडे घेऊन जावं लागत आहेत. तर चला पॅकिंग करते. तर मित्रांनो, हे बघा, मी कुठलीच तयारी केली नाहीये, पण माझ्याकडे असे बऱ्याच साड्या आहेत की मी ते घालू शकते. म्हणजे याच्यासाठी लग्नासाठी अगर जर येलो कलर आहे, ग्रीन कलर आहे असेल तरी मी घालू शकते. का खोल खोल काय ये लवकर. काय नाही, पॅकिंगच करते. कधीची खटखट खटखट करते, अजून खोलत नाहीये. आणि मला असं मध्ये मध्ये कोणी आलं दरवाजा वाजवला ना, मला खूप राग येतो, मध्ये डिस्टर्ब होतं. मी कधीची ओढणी शोधते, ड्रेसची कुठे ठेवलीस तू? ललिताई कधी पण डिस्टर्ब करत राहते. हा, आणि श्रद्धा पण येत आहे सोबत. श्रद्धाचं सांगायचं मी विसरली. श्रद्धा येत आहे. श्रद्धाची पॅकिंग पण नाही झालीये. श्रद्धाचं माझं अचानक ठरले आणि आमचं असं नाहीये तिकीट काढा काही हे करा, घरची गाडी आहे, आम्ही कधीही बसून जाऊ शकतो. फक्त पॅकिंग साठी आम्हाला वेळ लागतो. आणि जर लग्नाच्या दिवशी घालायचं म्हटलंच तर येल्लो साडी सुद्धा आहे माझ्याकडे. आपण म्हणजे मी जरी घरचं लग्न असो किंवा बाहेरचं असो तरी असं काही नाहीये की नवीनच पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण ऍडजस्ट सुद्धा करू शकतो. ऍडजस्ट केल्यावरही काही म्हणजे फरक पडत नाही. तर आता मी स्वतः ऍडजस्ट करत आहे. मी हा ड्रेस घेऊ का सोबत? त्यासाठी लागणारे मला वस्तू, जर हे बघा, आता लग्न आहे, घरचंच लग्न आहे, गावाकडे लग्न आहे, तर येल्लो साडी लागेलच. म्हणून मी येल्लो साडी ब्लाऊज आणि येल्लो साडी सुद्धा पॅकिंग करून ठेवते. आणि मी हे बघा, ही घातलेली साडी आहे ब्लॅक कलरची, पण गावी कोणी बघितली नाहीये, इकडे बघितलेली आहे. तर मी ही ब्लॅक कलरची साडी लग्नाच्या दिवशी घालेल, थोडा वेळ पार्टी वेअर मध्ये लुक तयार करेल याचा. तर गावाकडे घालणारे मी ही साडी, म्हणून मी ही साडी घेते. आणि एक ग्रीन मध्ये घेते. ही ग्रीन साडी सुद्धा सगळ्या साड्या चांगल्याच आहेत. घर कपाट भरून साड्या पण आहेत, पैठणी साड्या सुद्धा आहेत. पण पैठणी साडीवर खूप साऱ्या जे हे असतात म्हणजे ज्वेलरी, गोल्ड असतं ते घालावं लागतं. त्यासाठी मी पैठणी साडी एकही नेणार नाहीये. तर ह्या साड्या ज्या मी निवडल्यात ती मी घेऊन जाणार. तू झालं का श्रद्धा? झाले, माझी ओढणी नाही सापडते. भाजी बघितली का तू? कमी गॅस. काय भाजी बनवते तू? मटन खिमा बनवते. तर श्रद्धा जेवण बनवत आहे, मी पॅकिंग करते. आणि आमचे प्रेसचे कपडे सुद्धा प्रेस तू किती साड्या घेतल्या ग 3 सोबत? घेतलेले, 1, 2 आणि 3. मी तर एकच घेतली, बाकीची जीन्स टॉप वगैरे घेतले. तुला जीन्स सूट होते, मला नाही, मी घालत नाही जीन्स. आणि 2 ड्रेस घेतले, बस झालं ना. 2 जीन्स टॉप. मी जर साड्या वापस जरी आणल्या तरी ड्रेसला काय हरकत टाकायचे नाही, पण पण कपडे धुवायचे नाही तिकडे, त्यासाठी मी जास्त पॅकिंग करणार आहे. तू प्रेसवाल्याला फोन केलता दादा तू? हो, कधी येतोय तो? कधीची वाट तो बोलला येतो आता. गरमी हाय हाय गरमी. श्रद्धाचं पण अचानक ठरलंय जायचं, माझं पण अचानक ठरलेलं जायचं. आणि मम्मी म्हणते चला दोघी जणी. आणि बबली तर येत नाही कारण की दुकान असतं घरचं, तर बबलीला जमत नाही यायला, म्हणून आम्ही दोघीच फिरून मला येणार. वाटते ती साडी घेऊ मी. अगं तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करा माझं गाव, माझ्या पप्पांचं गाव कोणाकोणाला बघायला आवडेल ते. पप्पांच्या गावी चाललोय आम्ही. काय बोलते ग, बोल लवकर. अगं ती साडी घेऊ का नको मी? कुठली? ती चमचम वाली. घे ना, ती माझी पण आहे तशी साडी. काय करू, घेऊ का नको? घे हं? घे ना. तू तर पहिले बोलली नको घेऊ, आता बरोबर बोलते घे. घे, जर तुला सोबत घे. हे बघा, सोबत घेतलं ना आपल्याला काय कपडे तिकडे धुवायचे नाहीये. जर नाही घातले तर वापस आणता येईल, पण घे सोबत. चल नाही तर जाऊ नये मग अक्काकडे. हा, जायचंय ना. आणि परीला सुद्धा एक ड्रेस घेते हवाला. भाजी गेली वाटतं. भाजी जळली बघा, हिच्या भरोश्यावर भाजी पेटली.
हिला पण परीला पण 2-3 ड्रेस घेते. वा पॅकिंग करते. ही काय करते रे? हिची तयारी बाबाने करते. अजून न्यूजपेपर वाचला नाही. बाबा शोधतील न्यूजपेपर. आजचा आहे का तो? आता रात्र झाली, दुसरा दिवस निघणार आहे, उद्या दुसरा पेपर येणार आहे. तर हे बघा परीने माझ्या काय पॅकिंग करते तिचं. हे घालणार आहे का तू एवढं मोठं? एवढे छोटे छोटे कानाचे होलेत. हे बघ डॉग कशी दिसते. बापरे किती सोन. पिल्लू माझं खूप छान दिसते. तर पॅकिंग तर पप्पांना वाटण किती कपडे भरले हिने. 2 दिवसाची बात आहे, कारण की पोरांची एक्झाम पण आहे, पण थोडीशी लांब आहे. 2 दिवसातच आम्ही परत येणार आहे. तर त्यासाठी आम्ही सुद्धा चाललोय. आणि परीचे कपडे जे आहे ना प्रेस नाही केले त्यासाठी खूप गोंधळ होतोय. कानातले भर गए आणि ते माझे कानातले जे सोन्याचे त्याच्यावर छोटेवाले टोप्स. भाजी आणली का तू? तर पॅकिंग माझी झाली आहे. फक्त माझे प्रेसचे कपडे टाकायचे राहिलेत. काही ड्रेस आहेत ते आणि श्रद्धाचं पण राहिले. माझी पॅकिंग झालेली. फक्त हे जे कपडे आहेत ना 2-3 फक्त तेवढे प्रेसला टाकायचे. त्या दिवशी तू जे कपडे कानातले ठेवून गेलती बघ, माझे व्हाईट टॉप्स गोल्ड वाले याच्यातच ठेवले ते. आता आहेत का याच्यात? असतीलच ना त्याच्यात. मी काय नाही एक भेटला, घ्यायचंय का तो डब्बा सोबत. दुसरा भेटला. ते हे घे ना, हे पाऊच त्याच्यामध्ये आपले ते हे ठेवू. हे बघा जी साडी मला न्यायची त्याचं लटकन जे माझ्या हातात आले हे सुद्धा लावलं नाही. कसं जायचं मग आपण? ब्लाऊजचं आहे का ते? घे ना मग तो डब्बाच टाक माझ्या बॅगीत टाक. आणि काय काय पाहिजे मेकअपचं टाक. कानातले खूप छान आहेत त्याच्यात. मग हे पाहिजे का तुला हे सगळे कानातले? इयररिंग दाखव. हे वाले सगळे बापरे कुठले कुठले दाखव. मला तर कधी कधी माहित पण नसतं जे कानात. हे बघा किती छान छान इयररिंग आहेत. आई बा शिल्पा काय करू? हे दाखव. थांब हे बघ दादा. हे बघ किती छान आहे परी. हे बघ याला कसं सरळ ते करायचं. कानातले आणायचे अजून ना हे बघ. माझ्याकडून पण. दादा हे बघ रे. तसेच भारी वाटतील तुला साडीवरती. घाल हे. तर एवढे भारी भारी कानातले आपल्याकडे. मग मी ते वाले घालते सोन्याचे हे बघ. नको. 2 झुमका. हे बघू कसं याच्यावर मॅचिंग आहे. मम्मी घालून देत. मम्मी घालू देत नाही. तुझे किती छोटी तू आता. सोन्याचेच गोल्ड छान वाटत. याच्यापेक्षा जिंदगी हे वाले महाग आहेत. बोली बिंदी. बोली बिंदी नाही बोली चुडी आहे. बिंदियाच्या टायमाला ठीक आहे ठेव श्रद्धा. हे सगळे घ्यायचे सोबत. नको मी घालणार नाही ते. मी कशाला घेते. घेऊन ठेवते ना. घे तू घालशील ते. मी नाही घालणार. तर गाईज तुम्हाला माझं गाव बघायला आवडेल का? नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कुणाकुणाला आमचं गाव बघायला आवडेल तर प्लीज कमेंट करा. मी उद्याच्या म्हणजे परवाच्या व्लॉग मध्ये तुम्हाला आमचं गाव दाखवेल. मग तर कमेंट करा आमचं गाव कसं आहे. आमच्या गावात पण खूप मस्त बुद्धविहार आहे, गाव आहे, घर आहे. खूप छान आमचं गाव आहे. तर तुम्ही कमेंट करा आमचं गाव कुणाकुणाला बघायला आवडेल. तर आता श्रद्धाची जेवण बनवते तर तिला विचारा किती वेळ आहे अजून स्वयंपाक. मी तडका देणार नाहीये कारण की माझ्या हातात थोडस तिखट होत नाही आणि यांना तिखट आवडत. मला पण सगळं आवडतं येतं ना. तुला पण तुला जीवावर येतो. नाही ग मी आता जीवावर येतो. भाजी टाकली धुतली लय मेहनत लागते भाजी टाकायला धुवायला. तर चला माहिती का? हे पण बनवायचं अजून सलाड बनवायचं राहिले. दादा तू बनव. काकडी आणि ते गाजर का तू येत नाही बोलशील पण. काय माहितीये का? मला फक्त प्रेस वाल्याला बोलवा ग. मग ते 10 वाजता अशी येईल तो. केलं ते निघून जाईल. झाला तर हे याच्यात मी फक्त प्रेसचे कपडे टाकणार आहे. मला हे येत नाही तर पण मी करायले. तर तुम्हाला माझी शॉर्टकट पॅकिंग कशी वाटली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज 500 सबस्क्राईब होऊ द्या. अजून पण 500 सबस्क्राईब झाले नाही. व्ह्यूज एवढे चांगले येत आहेत. माझे प्रत्येक कंटेंट आवडत आहेत लोकांना तरी पण सबस्क्राईब काही पूर्ण होत नाहीये. तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईबवर लक्ष द्या. तर चला भेटूया थोड्याच वेळात. ही बघ काय करते ग तू? नेल पेंट लावते का? परी पाणी बंद कर पारी. या पोरीचं काय करावं ग? नुसतं मध्ये 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 चालूच राहतं इथे. काय करते परत? दाखव. रेड कलर लावलास का? पिंक का रेड आहे? पिंक असं सरळ दाखव ना हात. पिंक कलर नेल पेंट छान वाटते ग.
लावते का पायाला तू? लावलं तुला लावून देऊ का पायाला? नको लावून दे. मला लय राग येतो ते वल्ल राहील ना तर हे नाही सुकणार नाही. कसं काय? सुकते ना तसं लगेच. तुम्ही लावलंय बघ माझ्या पायाला गोल्डन त्याला आपण हे करू ना रिमूव्ह. पाय चांगला दिसतोय माझा व्हिडिओ मध्ये. तुझा पाय दाखव जरा. चांगला दिसतो का? सगळ्यात भारी सगळ्यात सुंदर माझा पाय दिसतो. दिले सेम आर्यन सारखा. दाखव तू दोन्ही पायाला लावलं का? दोन्ही पायाला दोन्ही हाताला. काय रे कारण तुला? साडी घातल्यावर ना छान दिसतात. जाऊ दे ठीक आहे. आता हीच राहिली का? तिचं राहिल्या. दाखव ग. तुला येते का लावता? ड्रेसला कपड्याला पण लावणार तू? खाली पण लावलं बाई नाही. कुठं? पाय काढ तुझा श्रद्धा. श्रद्धा मासीन लावलं का तू? अगं ते कसं माहिती का म्हणजे ते हे इथे लागलं ना असं साईडला मग तू जमीनला पुसलं. असे पुसले. ते निघेल का आता अगं सुकलेलं लादी नाही. पुसल्यावरती निघून जात. मावशी दिमाग असते तुला तर तुम्ही अय्या, याला बघ. पण हे केलं. मावशीचा दिमाग कर. आणि तू ते उघडं ठेवलंस बघ ते सुकून जाईल नेल पेंट. लावून देते. पटापट लाव तिला आणि झाकून ठेव परत ते आग खराब झाकण. नको लावूस. तर गाईज हे बघा श्रद्धा बनवत आहे आज स्पेशली मटन खिमा आणि राईस आणि भाकरी ज्या आहेत त्या ज्वारीच्या ना ग बाजरी ज्वारीच्या भाकरी आहेत त्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत. ज्वारीच्या भाकरी सोबत खिमा बनवत आहे. हे बघा किती छान खिमा होतो. आणि मसाला काढते. श्रद्धाने मसाला पण काढला का ग? मग तू एवढं मसाला कसं काय केलाय ते? कोण आवरणार आहे हे? आवरायचं तर आवरा बाई, करून गेल्या. बघा ही श्रद्धा असंच करते, घाण खूप करते आणि मग ते आवरायचं तर आवरा. याच्यात काय बोलू? हे बघ तू नवीन डब्बा केला वाटतं तुपासाठी. प्रेसवाल्याला लवकर बोलू श्रद्धा. मी 3 वेळेस बोलली तुला. प्रेसवाल्याला आवाज दे. तर झाला स्वयंपाक सुद्धा रेडी झालाय. पॅकिंग सुद्धा झाली. आता थोड्याच वेळात जेवायचं सुद्धा आहे आणि जेवल्यानंतर जायचंय अक्काच्या घरी. अक्काच्या घरी काही वस्तू आहेत तर ते आपण घेऊन यायच्या श्रद्धाला. श्रद्धाचं घर अक्काच्या घराच्या बाजूला आहे तर श्रद्धाला सुद्धा काम आहे घरी. आणि घरून काय आणणार आहे ती मला वाटतं तिचे 1-2 ड्रेस जे आहेत ते घरी असतील ते सुद्धा ती घेऊन येते. माझी पॅकिंग बघितल्यानंतर तिची ट्यूब पेटली. ती बोलते बापरे हिने तर खूप चांगली पॅकिंग केली. मी पण अजून 2 ड्रेस एक्स्ट्रा वाढवते. तर श्रद्धा तिला मलाच घेऊन जायचे तिच्या घरी पण मी म्हणलं जेवून जाऊया. पप्पा खूप ओरडतात. जेवल्यावर कसं टेन्शन नसतं. एकदा जेवून गेल्यावर मम्मी ओय, माझी चप्पल दाखवून आज मला घेतलेली मम्मी. काय तयारी? कशी तयारी? तयारी आमची सगळी पॅकिंग झाली. कोणाची? आता काय ना मम्मी? सर्व नवरीची आई, नवरीची आजी, नवरीचे आजोबा, नवरीचे वडील त्यांच्यासाठी सर्वांसाठी आम्ही आणलेत नवीन कपडे. पप्पा ते पण दाखवा. आहेर आणला. चला बघा तू पकडला मोबाईल हिने पकडला फोन पकडायचं टेन्शन असतं का? त्याच्यात टाकायची भारी करते मी पण. तर हे बघा मित्रांनो घरातला डब्बा तेलाचा संपला आणि अचानक आणावं लागलं हे पॅकेट पाऊच. त्याच्यामुळं आम्हाला तडका द्यायला जरा उशीर झाला. कधी कधी होतं असं म्हणजे आपल्याला. तर गाईज मला कधी कधी ना घरात काय संपलंय काय नाही ते ना मला सांगायला मी विसरून जाते. लक्षातून जातं माझं. आणि जेव्हा मी स्वयंपाक करायला घेते तेव्हाच मला कळतं की ही वस्तू नाहीये आपल्या घरात. म्हणजे एक्झाम्पल देते मी तुम्हाला. कोथिंबीर असो, सांडेल ग, कोथिंबीर असो, अद्रक असो किंवा मग तेल असो किंवा काय ग जे चहा बनवताना चहा पावडर. प्लेट किती परिणाम माझ्या. परी तिखट खात नाही तर मला तिला आठवणीने थोडंसं ठेवावं लागतं. आणि सुजीचं जे असतं ते वेगळं येतं सुजीचं पण. तर मित्रांनो तेल असो घरामध्ये किंवा चहा पावडर असो मला कधी कधी चहा ठेवल्यानंतर मला लक्षात येतं की आपल्याकडे चहापत्ती नाहीये आणि साखर टाकल्यानंतर. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे मी विसरून जाते.
काय माहिती कसं काय प्रत्येकाला होत असेल तसं. तुम्हाला होतं का तसं कधी आपल्या घरामधलं काही संपलं तर आपल्याला लक्षात नसतं आणि ते जेवण बनवतानाच लक्षात येतं. तसंच माझ्यासोबत आज झालं. ऑइल नव्हतं घरामध्ये तेल खायचं आणि मग आता मागवलं आणि इमर्जन्सीमध्ये मला पॅकेट मागवावं लागलं कारण की घरी जेव्हा 15 लिटरचा डब्बा येतो कधीही कमी पडत नाही. पण आज अचानक पॅकेट पाऊच मागवावं लागलं. आणि ही गोष्ट जी आहे ती माझ्या मम्मीला माहिती नाहीये. खूप ओरडेल मला काहीतरी ती. श्रद्धा ऑइल हे टाकू ह्याच्यात मसाला तेल तरी कमी टाकलंस तू ह्याच्यात बरोबर आहे. फॅन चालू करते मी. आणि त्या साईडला मी गरम पाणी ठेवलंय भाजीत टाकायला. थोडेसेच मसाले ऍड करते. घरचा मसाला टाक. घरचा टाकते आणि तो बाहेरचा टाकते. धना पावडर ते सात घेतल्या सात. सात मोजून घेतलंस का? मला खिमा तिखटच चांगला लागतो. नाही तर तू खात नाही तिखट त्याच्यामुळे बाकीच्या अगं मी खाते पण पनिशमेंट होतं बाकीच्या. तुला माहिती आहे ना माझा नवरा खात नाही तिखट. कुठला पावडर आहे का ते? ते काहीतरी आहे बाई रेडीमेड आहे ते. दळलेलं हे आहे आणि अजून एक आहे दळलेलं गरम मसाला. हा जे मम्मीला खूप आवडतो. पण नको टाकू गं बाई. कसं का होईना अंदाज. तर मित्रांनो हे बघा गाईज विशू आणि अक्का पण आलेत घरी. आम्हाला उद्या जायचंय तर सकाळी लवकर जाणार आहे म्हणून हे आलेत घरी. हे बाई एवढे कपडे प्रेसला काढलेत बाई वरती काहीतरी दुसरंच कपडे ठेव ढाकून ठेव का. तर हे बघा इतके कपडे जे काढलेत त्यातले अर्धे प्रेसला गेले अर्धे श्रद्धाने इकडेच फेकले बिचारी आणि गेली निघून. मी गेली बाहेर म्हणून तिने हे कपडे असे टाकून दिले. तू जेवली विशू? तू विशा जेवली? नाही. काय खाल्लं? नाही खाल्लं. चिंगम. आता काय खाते तू? काय खाते? हे हो आकर इथे चिंगम आकर नाही दिसत आहे काय खाल. हे बघ इथे चिंगम खाल्ला आकर. नको ना खाऊ त्याला. न खा. कोण दिलं का तुला चिंगम? ए, बा मी दिला टाळली. मम्मीचं नाव सांगते का तू? आता माहिती हिने काय केलं? चिमण काढलं, हातावर लावलं, दाखवलं, मग परत खाल्लं. अय्या कैसी लड़की बाबा तेरी. बघ कशी बघते रागा. केस पळाली. हेअरबेल्ट कुठे पडू? मला नाही माहिती. हो हो. जेवली का तू? जेवले. काय खाल्लंस? मच्छी भात, कोणती मच्छी खाऊन आली? बोंबील फ्राय आणि बागड्या मच्छीची रस्सा भाजी. चपाती भाजी खाल्ली मी. भात खाल्ला. खोटरडे कम बोलायची ती. आणि तिने नाही खाल्ला ना मग. हा का? नंतर जेवण आम्हाला सकाळी टिफिन दिला असतं तर चपाती बनवून सकाळी भाजी. तिला पास्ता खायचा होता. थोड्या चपात्या दिल्या असतेस तर बनवून हो सकाळी. ठीक आहे चालेल. चपात्या शेंगदाणे चटणी ना. पक्का ना? हो पक्का पक्का प्रॉमिस. पक्का प्रॉमिस. हा ठीक आहे चल याच्यात सांगितलं बरं झालं. हे बघ इथं जाऊन बसले बघ. हे बघ परत येणं काहीतरी खाल्लं बरं काही ते येऊन. चिंगम चिंगम बघा. तू ठेव ग ते खाशील ना. हे होशील गळ आटकन गळ्यात. नाटक करशील तर खरंच अडकेल. बरोबर काय काय घेऊन जाणार तू? कपडे. कपडे कपडे ते घालणार. तू इथं विशूचा एक ड्रेस नाही आणलास तो? कोणता? तो वाला जो विशूला येत नाही तो घागरा जो बोललीस ते वाला? हा. होता ना मग. मग सकाळी दे. किती वाजता जाणार तुम्ही? उशिरा सकाळी 7 वाजता जाणार. पाठवू का मग? कोण आणेल? संघर्षला देऊ का गाडी? हा ग्रेन नाही ला परीला. येईल. परीला द्यायचा होता. विशू तुला येत नाही तो ड्रेस दीदीला देऊ का? घागरा जो तुला येत नाही तो ए चल चल. तुम्ही परी दीदी देते तिला. ती नाही देत. ती बघ तर कशी करते. ठीक आहे चला. इकडे बघा ना, तुम्ही. तर हे बघा एवढ्या रात्री यावं लागलं मित्रांनो. गाईज एवढ्या रात्री यावं लागलं श्रद्धाच्या घरी.
झालं नाही पॅकिंग तुझी अगं, अजून? साड्या घेतल्या होत्या थोडेसे, मला परत ती बॅग हे बघा याची बॅग आणावं लागली परत ती बॅग घरी. आणि थोड्याशा साड्या बाकी होत्या कारण की तुझी मी पॅकिंग बघितल्यानंतर तुझी ट्यूब पेटली तू वाटतं ना. किती साड्या घेतल्या, किती काय केलं ग तू. मी 2 साड्या 2 साड्या घेतल्या होत्या मी फक्त. स्काय कलरचा परकर आहे का घरात? असेल घरी, मम्मीकडे खूप सारे प्रकार आहे. ब्लाऊज राहिले याचं, तर इतके रात्री आलो मी आणि अक्का आली आहे घ्यायला हिला. कोण आहे बाहेर? मावशी मी. आणि बघा या पोरी आल्याबरोबर ना याच्यावर अगं येईल, खूप फिट आहे. तुझंच का? हा टाईट आहे ब्लाऊज, मलाच येत नव्हतं. काय ग देते का येलो कलर साडी? बघा गाई, मोठी बहीण नाही देत गाईची बॉडी, हिची बॉडी नंतर मला घालता येत त्या नाही. बॉडीला आपण थोडं फिटिंग केलं नाही, असतं. fitting केलेलं परत किती जीवर येते गाईच काढायला शिलाई. अय्या काय ग, तुमच्या दोघांचं काय चाललंय ग? हा रेडून काढाय मग तू. पप्पी दे. घेऊ का साडी मग येल्लो वाली? कोणती ग? ती नको ग बाई, काय पण घेते का तू? झगामगा नको घेऊ, नको ती झगामगा. तुझं पण कपाट आमच्यासारखंच उता आलंय वाटतं. काय करणार बाई? ड्रेस एकदा फिटिंग केला परत दिलाच नाही. तो अक्काचाच आहे, मी घातला होता डान्सच्या टायमाला. तर गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते. हे बघा श्रद्धा आणि मी, खूप पाऊस लागला येताना आम्हाला आणि श्रद्धाला घेऊन आली मी घरी आता. तर आजचा माझा तुम्हाला व्लॉग कसा वाटला तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.